मारेगाव वार्ता। वंचित बहुजन आघाडीचा, आशा संघटनेचा। वंचित बहुजन आघाडी आक्रमक। मारेगाव तहसीलदार यांना निवेदन। मारेगाव तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या केवायसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी विरोधात आणि आशा स्वयंसेविकांचा रेशन पुरवठा बंद केल्याच्या निषेधात वंचित बहुजन आघाडी आणि आशा वर्कर संघटना आक्रमक झाली आहे। वडी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात 6 नोव्हेंबरला मारेगाव तहसीलीवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं। शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन देत प्रशासनाच्या लालफितशाहीवर सडकून टीका केली। केवायसी पोर्टल तात्काळ सुरू करावं, केवायसी मुळे थांबलेले शेतकऱ्यांचं अनुदान त्वरित खात्यात जमा करावं आणि आशा स्वयंसेविकांचा रेशन पुरवठा तात्काळ सुरू करावा, या मागण्यांना धरून आंदोलन करण्यात आलं। राजू निमसटकर म्हणाले, बळीराजा केवायसीच्या जाचात सापडला आहे, तर आशा वर्कर उपासमारीच्या संकटात आहे। हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन आहे। या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि आशा वर्कर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून मागण्या न मानल्यास मोठं जन आंदोलन उभं करण्याचा इशारा वंचितने दिला आहे। आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सरकारला शेवटचा निर्वाणीचा इशारा द्यायला आलो। पहिली तर मागणी या ठिकाणी आमची आहे की शेतकऱ्यांना आपण फसवलंय, हे जरा फसवणं बंद करा, हे म्हणणं आम्ही सांगायला आलोय, अत्यंत खंबीरपणे सांगायला आलोय। तुम्ही दिवाळीपूर्वी सांगितलं होतं की तुमची दिवाळी आम्ही साजरी करू, दिवाळीच्या पूर्वी खात्यामध्ये पैसे जमा करू, विनाअट जमा करू, मोठमोठा गाजावाजा केला या संदर्भात तुम्ही प्रसार माध्यमातून सांगितलं। मात्र बळीराजा शेतकऱ्याच्या पदरात काही तुम्ही दिवाळीच्या पूर्वी काहीही पाडलं नाही। आमची दिवाळी काळी आणि अंधारात गेली, हे पातक तुम्ही तुमच्या माथ्यावरती आहे। आणि हे सर्व होत असताना आता निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आल्या आणि म्हणून तुम्ही आता आम्हाला गाजर दिलंय, छटाकभर पैसा तुम्ही आमच्या खात्यात टाकलाय। हे टाकत असताना तुम्ही केवायसीची अट लावली आणि केवायसीची अट लावून आम्हाला आमच्या पदरात तुम्ही म्हणाले ते तर पाडलंच नाही, परंतु आमच्या हेलपाट्या तुम्ही सुरू केल्या। पोर्टल तुमचं बंद आहे, शासनाने वेगवेगळे कारणं दाखवलीत, मात्र हे सर्व करत असताना बळीराजा शेतकऱ्याची तुम्ही टिंगल उडवली। बळीराजा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, एका दाण्याचे 1000 दाणे करणारा हा बळीराजा शेतकरी, या बळीराजा शेतकऱ्याची तुम्ही थट्टा करणं सुरू केली। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा मी सुरुवातीला सांगितलंय हा निर्वाणीचा इशारा आहे। विनाअट येत्या काही दिवसात जर का शासनाने, सरकारनं शेतकऱ्याच्या खात्यात जर का पैसे जमा केले नाही अतिवृष्टीच्या नुकसानीच्या मदतीचे, तर मग आम्ही मागेही सांगितलं होतं, आम्ही मागे सांगितलं त्यावेळेला तुम्ही आमचं म्हणणं प्रमाणामध्ये ऐकलं आणि खात्यात जमा केलं, मात्र ती तुटपुंजी मदत केली। आता जर का तुम्ही आमचा अंतच जर पाहत असाल तर मग आम्ही जशाच तसं उत्तरही देऊ। तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा संबंध राज्यभर वंचित बहुजन आघाडीचं तुम्ही आंदोलन बघितलं, हे आंदोलन याही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। आणि म्हणून जर तुम्हाला हे नको असेल तर मग खात्यामध्ये बळीराजा शेतकऱ्याच्या खात्यात विनाअट नुकसानग्रस्ताची मदत तात्काळ टाका, अन्यथा शेतकऱ्याच्या रोषाला सामोर व्हा, हे आमचं म्हणणं आहे। या ठिकाणी पहिली मागणी आहे। आणि दुसरी मागणी या ठिकाणी आहे, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी आशा संघटनांच्या प्रतिनिधी या ठिकाणी आल्या। दर महिन्याला यांना पगार तर मिळतच नाही, पगार नाही मिळत दर महिन्याला, अजूनही 4-4 महिन्याचा पगार यांचा शिल्लक आहे। पगार हा अत्यंत तुटपुंजा आहे, काम करावं तेवढंच पैसा मिळतो। तुम्ही ज्यांच्यासाठी त्यांची नियुक्ती केली ते काम त्यांच्याकडनं कमी करता आणि अतिरिक्त अधिक जास्त काम करता, त्या संदर्भातलं त्यांना कुठल्याच प्रकारची ट्रेनिंग आपण देत नाही, कुठल्याच प्रकारचं त्यांना समाधान होईल असं तुम्ही कृत्य करत नाही, उलट पक्षी त्यांची पिळवणूक करता। आणि हे सरबंध करत असताना देखील राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा तुम्ही अवमान करत आहात। राष्ट्रीय सुरक्षा कायदा काय म्हणते, 40,000च्या आतलं ज्यांचं उत्पन्न आहे त्याला अन्न धान्य या सरकारनं मोफत दिलं पाहिजे, मात्र ते तुम्ही बंद केलंय। आणि म्हणून यांच्या जगण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय, यांच्या मुलाबाळांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय। आणि म्हणून या अशा संघटनांचं या ठिकाणी तीव्र शब्दात या सरकारला सांगणं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की जर का येत्या दिवसात जर का आमचं धान्य तुम्ही सुरळीत केलं नाही तर मग आम्ही देखील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमानं जन आंदोलनाचा रेटा, रस्त्यावरचा लढा लढू। वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं या अशा संघटनांच्या सोबत असेल।
जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा संबंध कार्यकर्तागण या आशा संघटनांच्या सोबत अत्यंत खंबीरपणे उभा असेल, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत. प्रॉपर नवरगाव PSC वेगाव. मी आशा वर्कर आहे आणि आता आम्ही इथं तहसीलमध्ये आलो कारण आमचं राशन बंद होणार आहे. आम्हाला खूप काही पगार नाही आहे, काही नाही, तरी पण राशन देऊन नाही राहिले राशन दुकानदार. मग आम्ही या एवढ्याशा तुटपुंजी मानधनामध्ये काय खाणार, कुठलं अनाज घेणार, लेकरांना कुठलं देणार. 6-6 महिने मानधनसुद्धा होत नाही. तरी विनंती आहे आम्हाला तहसीलदारांना साहेबांना की आमचं राशन बंद नाही करावं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने बँकेमध्ये पैसा जमा केलेला आहे, परंतु ते फार कमी शेतकऱ्यांना पैसा जमा झालेला आहे आणि शासनाने KYCसाठी शेतकऱ्यांना धारेवर धरलेला आहे. कधी कधी KYC करताना लिंक वगैरे राहत नाही, त्यामुळे त्यांची कामे पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसा जमा झालेला नाही. तरी आमच्या निवेदनाद्वारे तहसीलदारांना विनंती आहे की त्यांनी याकडे जातीनं लक्ष घालून या संपूर्ण मागण्या मान्य कराव्या आणि नाही केल्यास आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.